BLO आणि SIRचं काम जे आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे त्याचा आम्ही पूर्णतः विरोध करा। या सौम्य भाषेवरती ते आलेले आहेत आणि 4 दिवसाआधी काय म्हणत होते की तुमच्या नोकऱ्या खाऊन घेईल, तुम्हाला बघून घेईल, अशी भाषा वापरत। आशा वर्कर या अशा व्यक्ती आहे की प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक आरोग्य सुविधा देणाऱ्या महिला आहेत, काम आहेत। आजही माझ्या मैत्रिणीची तब्येत अजूनही जाग्यावर आलेली नाही, ती आताही झटके येत आहे आणि ते मी सांगू पण शकत नाही, पण खरंच यांच्यामुळेच झालं। मी यांनाच दोषी मानायचं। तिला म्हणे तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये कशाला आहात, तुमच्या किडन्या मागून राहिलो। नगरसेवक होते बालूजी घोडमारे, त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही आरोग्याला आरोग्याचे कामं 20 दिवसासाठी बंद करा, पहिलं प्राधान्य याला द्या। सक्षम भारत टीव्ही बघा, आयटक महाराष्ट्राच्या वतीने जे BLO आणि SIRचं काम जे आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे त्याचा आम्ही पूर्णतः विरोध करतोय। आपल्याला माहीत असलं पाहिजे की आशा या कर्मचारी नाहीत, या मानसेवी आहेत आणि यांचा कायदा 1951 कलम 32 हा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होतो। त्या कायद्याअंतर्गत ज्या आशांनी काम नाकारलं त्या आशांच्या विरोधात FIR करण्याचं पत्र इच्छा CO साहेबांनी दिलं होतं आणि ते पत्र दिल्यानंतर काल पोलीस स्टेशनमधनं आशांना प्रचारण करण्यात आलं। त्यामध्ये आशा या दिवसभर आपल्या आरोग्याशी निगडीत कामाशी संबंधित असतात। त्यामध्ये एक आशा ही चक्कर येऊन पडली, तिला हाय BP असल्यामुळे, शुगर असल्यामुळे तिला ICUमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि एक जीवितहानी होता काल आशांच्याच प्रयत्नातनं वाचली। तेव्हा हे मानसिक त्रास देणारे तुमचे CO आहेत बहादुरा नगर परिषदचे, यांना आज आम्ही हे सांगायला आलो होतो की तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही तुमचे कर्मचारी नाहीत, तुम्ही आम्हाला पगार देत नाहीत आणि आम्ही शासनाची कर्मचारी नाहीत, आम्ही मानसेवी आहोत। तेव्हा जी कलम कर्मचाऱ्यांना लागते ती कलमाचा वापर करून या कर्मचाऱ्यांना दबाव तंत्राचा उपयोग करून बळजबरी करून हे काम करून घेण्याचं षडयंत्र होतं। आज त्यांना मी 6 पुरावे दिलेत। त्या 6 पुराव्यामध्ये 5 पत्र अशी आहेत की जे आरोग्य अभियान आहे NHM नॅशनल हेल्थ मिशन, यांचे जे संचालक आहेत जे मुंबईला बसतात त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की आशाला हे काम देऊ नका। 5 पत्रामध्ये हा उल्लेख आहे। दुसरं पत्र मुख्य निर्वाचन आयोग नवी दिल्ली यांचे जे गाईडलाईन आहे त्यांच्यामध्ये सुद्धा आशाच्या कुठल्याही नावाचा उल्लेख नाही, म्हणजे हे काम आशाला द्या असं म्हटलंच नाही। तरी हे सांगत होते की कलेक्टरनी आम्हाला आदेश दिला, SDOनी आम्हाला आदेश दिला, त्याच्या आदेशाचं आम्ही पालन करतोय। मी म्हटलं तुम्ही प्रतिप्रश्न करा। याच्या आधी असंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ही बळजबरी करत होते, तेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कलेक्टर कार्यालयावरती मोर्चा काढून त्यांचं नाव वगळून घेतलं। आता आशांवरती बळजबरी सुरू आहे। उद्या परत कलेक्टर कार्यालयावरती आम्ही मोठा मोर्चा काढणार आहोत आणि जिल्ह्यातील संपूर्ण आशा कर्मचाऱ्यांना BLO SRA कामापासून मुक्त करा अशी मागणी करणार आहोत। आता नेमकं मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांचं काय याच्यावरती म्हणणं निघालं? त्यांनी म्हटलं मी आपलं सर्व, आता ते घाबरले असं वाटतं मला। त्यांना हे कळलं की हे सोपं नाही आहे आणि त्यांनी जे पत्र दिलं होतं FIRसाठी, आता ते म्हणतात आम्ही FIR केलेलाच नाही कोणाच्या विरोधात आणि आता तुम्ही नाही करत तर नका करू काम, तुम्ही आपलं काम करा। या सौम्य भाषेवरती ते आलेले आहेत आणि 4 दिवसाआधी काय म्हणत होते की तुमच्या नोकऱ्या खाऊन घेईल, तुम्हाला बघून घेईल, अशी भाषा वापरत होते आणि आज म्हणतात की मी असं बोललोच नाही। जेव्हा त्यांना पुरावा दिला की तुम्ही असं बोललेत, त्यांचं रेकॉर्डिंग आहे, तेव्हा म्हणाले माझं चुकलं, मी दिलगिरी व्यक्त करतो, मला माफ करा। तर असे तुमचे CO आहेत। आशांत घ्या। ठीक आहे, माफी मागायला कुठल्याही याच्यामध्ये अडथळा नको आहे किंवा आम्ही त्याबद्दल विरोधही करत नाही आहोत। SIR ही चांगलीच प्रक्रिया आहे, परंतु आशा वर्कर या अशा व्यक्ती आहे की प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक आरोग्य सुविधा देणाऱ्या महिला आहेत आणि या आशा वर्कर एक पाठीचा कणा म्हटलं तरी चालेल। आपल्या बहादुरा नगर पंचायतला प्रत्येक व्यक्तीच्या मागचा
एक पाठीचा कणा आहे. तर यांना जर मानसिक त्रास होत असेल तर नागरिकांना कोण तपासेल आणि त्यांच्या समस्या कोण समजून घेईल. तर सर्वप्रथम त्यांना मानसिक त्रासापासून दूर करावं आणि त्यांना त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या CO साहेबांनी समजून घ्याव्या असे आम्ही निवेदन करण्याकरिता CO साहेबांकडे आलेलो आहोत. तर त्यांनी ही निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की यापुढे आम्ही आशा वर्करला त्रास देणार नाही किंवा त्यांना SIR पासून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्यांना काम देऊ किंवा ते जर नाही करत असेल तर नाही देऊ. मला एवढंच विनंती आहे साहेबांना आणि सगळ्यांना की आपण असंही पुढेही काम करत राहू, सहकार्य करावं आणि यांना मानसिक त्रास देऊ नका, कारण हा आपल्या पाठीचा कणा आहे, नागरिकांचा पाठीचा कणा आहे. धन्यवाद. काय झालं नेमका प्रकार की काल तुम्ही पोलीस स्टेशनला गेले, तिथे एक आशा वर्कर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली, काय कशावरून झाले, काय प्रकार होता? काल आम्हाला फोन आला 10 वाजता की तुम्ही पोलीस स्टेशनला या, तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केला. आम्ही कार्यक्षेत्रात असल्यामुळे आम्ही पोलिसांना सांगितलं की आम्ही कार्यक्षेत्रात आहो, आम्ही आता तत्परतेने येऊ शकत नाही. आम्ही 2 वाजेपर्यंत सर्व आशा वर्कर येतो आणि प्रत्येकजणी एरियामध्येच होत्या आणि आम्ही सर्वजणी गेलो. ती जास्त वेळ एरियात असल्यामुळे ते लवकर आली नाही आणि तिथे आल्यानंतर आमचं त्यांनी म्हटलं की गुन्हा दाखल झाला, तुम्ही काम करा. पोलिस पण सुद्धा असे म्हणत होते की त्यांची जबाबदारी आहे म्हणे त्यांच्या घरच्या लोकांची की त्यांनीच आपल्या घरच्या डिलेवरी बाईले पाहावं, तुम्ही नाही गेले असते तरी का फरक पडत होता, तुम्ही करायला पाहिजे होतं हे काम. पोलिसांनी पण म्हटलेलं आहे असं. तर म्हटलं मग ती आली, ती घाबरल्यासारखीच होती. पहिलेच तिला आम्ही म्हटलं आम्ही सांभाळलं आहे, तू बसताच तिनं एकदम हातपाय झटकून टाकले. आमच्या परिस्थिती आटोक्याच्या बाहेर होती, पण आम्ही तिथे तिला कसं तरी सांभाळलं, म्हणजे पूर्ण पडूनच गेली होती, बेसुद्धा झाली होती. आमची ते अवस्था पाहून आम्ही स्वतः घाबरून गेलो आहो. आणि आता मला हे म्हणायचं आहे की जर आज माझी आशाचा जीव गेला असता तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा जीव भरून दिला असता का, त्यांच्या परिवाराची जिम्मेदारी घेतली असती का? आणि आज माझी आशा तिथे आहे तर याला जबाबदार प्रशासकीय अधिकारीच आहेत, कारण त्यांनी बोलभाषा तशी केली. आज जे बोलले ना त्याच पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं असतं. आम्ही पण समजावून सांगितले, सर आमच्याजवळ लोकसंख्या भरपूर आहे, सर आम्ही नाही तुम्हाला वेळ देऊ शकत, 2-3 तास नाही देऊ शकत, तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही देऊ शकत. म्हटलं तुम्ही आशाची भरती करा ना. आमच्याजवळ आज 7,000 लोकसंख्या, माझ्याकडे 13 लेआउट मी सांभाळत आहे. खरंच मी त्यापर्यंत पोहोचू शकते का? त्या पद्धतीने तुम्ही आज 1000 लोकांची लोकसंख्या आम्हाला प्रत्येक आशाला द्या, आम्ही तुमचे काम करतो, नाकारत नाही. आम्हाला पण चांगलं वाटत नाही की वेळोवेळी नगरपंचायतला आम्ही करत नाही असं म्हणायला, पण आमच्याकडे आरोग्याचे एवढे कामं आहेत. आजही माझ्या मैत्रिणीची तब्येत अजूनही जाग्यावर आलेली नाही, ती आताही झटके येत आहे आणि ते मी सांगू पण शकत नाही, पण खरंच यांच्यामुळेच झालं. मी यांनाच दोषी मानत आहे. कार्यालयामध्ये कार्यालयाचे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, त्यामध्ये काय घटना घडली, कोण काय नगरसेवकासोबत तुमचं बोलणं झालं, काय घटना? आम्हाला बोलावलं त्यांनी, आम्ही पोलिओचे सर्वे करत होतो तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावलं. आम्ही म्हटलं आज काही येत नाही, आम्ही सोमवारी येतो म्हटलं. यांनी आमच्या घरोघरी यांनी ते कॉपी नेऊन दिली की तुम्ही कामी करा म्हणून असं पत्र काढलं होतं. आम्ही सोमवारी येतो म्हटलं, भेटतो म्हटलं. मग सोमवारी आम्ही भेटायला आल्यानंतर CO साहेबांनी म्हटलं आम्हाला की तुम्हाला काम करायचं आहे का? सर म्हटलं अशी आमची परिस्थिती आहे, आम्हाला कामं भरपूर आहे आरोग्याची, आम्ही काही करू शकत नाही. मग सरांनी म्हटलं की आम्ही FIR करतो तुमच्यावर, मग तुमचे नोटीसच काढतो, सगळ्यांना काढून टाकीन. आणि अजून असंही म्हटलं, एक माझी अशा टेन्शनमध्येच होती की कसं करायचं. तिला म्हणे तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये कशाला आहात, तुमच्या किडन्या मागून राहिलो का, अशा प्रकार झाला. मग पुन्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही प्रत्येकाची वेगवेगळी कॉपी आणून द्या की कशामुळे तुम्ही नाकारत आहात, काय कामं आहे तुमचे. आम्ही ते पूर्ण लिहून आणलं, दुसऱ्या दिवशी दिली आवक जावकमध्ये. तर ते सर म्हणत होते की तुम्हाला मी 4-5 जणीला काढून टाकीन कामावरून, तुमच्या ड्युट्या खाऊन टाकीन. चिखलकुंदे सर आहेत आमचे CO. तर त्यांनी अशा शब्दात भाषा वापरली की तुमच्या नोकऱ्या मी खाऊन टाकीन आणि 4-5 जणीला खाऊन. तेव्हा माझ्या आशा वर्कर बोलल्या की 5 जणीला न खाता तुम्ही 15 जणीच्या ड्युट्या काढून टाका ना, मला निलंबित करा, काही हरकत नाही. जे कारवाई करू शकता ते तुम्ही करू शकता, पण 5च जणीला ना. मला ज्याला काढूशा वाटेल मी त्याला काढीन, असं CO साहेबांनी बोललं. बंद करून हे काम करण्याबाबत बोलणं केलं होतं. हां, तिथे एक नगरसेवक होते बालूजी घोडमारे, त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही आरोग्याला आरोग्याचे कामं 20 दिवसासाठी बंद करा, पहिलं प्राधान्य याला द्या, SIRला पहिलं याला प्राधान्य द्या. ठीक आहे म्हटलं, आम्ही याला प्राधान्य देतो, तुम्ही 20 दिवसाच्या सुट्ट्या आमच्या आरोग्य डिपार्टमेंटकडून मागून आणा, आम्ही 20 दिवस रात्र आम्ही काम करून इथले.
दिवस रात्र आम्ही SIRचं काम करून, हेही महत्त्वाचंच आहे. पण आमच्या महत्त्वाचं ते आहे की डिलेवर माताला आम्ही कसं सोडून जाऊ. आज अंगणवाडी सेविका जरी CRचं काम करायला गेली तर त्यांची मदतनीच त्यांना सांभाळू शकते मुलांना. आम्ही काम सोडून गेलो तर आमचं काम कोण सांभाळेल हे सांगा मला. आता शिव तुम्हाला काय म्हणाले? आता शिव म्हणाले साहेब की आम्ही तुम्हाला हे काम देणार नाही.